सोलापूरमध्ये अण्णाभाऊ साठे मर्याई चौक रेल्वे पूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आणि त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। कालपासून पूल पाडकाम सुरू होताच सुमारे 2 लाख नागरिकांच्या दळणवळणावर परिणाम होणार आहे। ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी पर्यायी मार्ग, सुरक्षितता आणि रिअल टाइम व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला। खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले। पाडकामाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये। पर्यायी मार्ग व्यवहार्य, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे अत्यावश्यक आहे। मार्गावरील संभाव्य अडथळे, गर्दीची ठिकाणे लक्षात घेता सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पर्यायी मार्ग असा: मर्याई चौक, नागनाथ मंदिर मार्ग, रेल्वे स्टेशन मागील रस्ता, इरण्णा वस्ती, मोदी अंडरपास, मोदी पोलीस चौकी। प्रशासनानेही या मार्गाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले होते। या बैठकीत सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सामाजिक कार्यकर्ते माऊली पवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते। रेल्वे पूल पाडकाम मोठं आव्हान ठरणार असलं तरी योग्य नियोजनामुळे नागरिकांची गैरसोय कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यशस्वी होतो का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे।